तर शरद पवार गटाकडून भाजपच्या समरजित घाटगेंना 2 वेळा संपर्क करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी पवार गटाचा घाटगेंना संपर्क करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। समरजित घाटगेंनी अद्याप पवार गटाचा प्रस्ताव मात्र स्वीकारला नसल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। घाटगेंची मनधरणी करण्याची जबाबदारी पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यावर दिल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय माहिती आहे? नक्कीच कागल विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला हसन मुश्रीफ यांना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांनाच पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शरद पवार गटाकडून समरजित घाटगेंना गळ घातली जाते। त्यांनी आपल्या पक्षात यावं आणि आपल्या पक्षातून ही सगळी निवडणूक आहे ती लढवली जावी। मात्र समरजित घाटगे यांनी मात्र या सगळ्या प्रस्तावाला आतापर्यंत प्रतिसाद दिलेला नाही। सूत्रांच्या माहितीनुसार 2 वेळा आतापर्यंत समरजित घाटगेंना अशा पद्धतीनं गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र आपल्याला माहिती आहे समरजित घाटगे देवेंद्र फडणवीस निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे ते अजून या सगळ्यासाठी अपेक्षित प्रतिसाद येताना दिसत नाहीयेत। मात्र या सगळ्यासाठी या समरजित घाटगे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यावर सोपवणं त्याची देखील माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते। आणि त्यामुळे एकूणच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक असल्याचं पाहायला मिळते आणि त्यानुसार आवश्यक ती पावलं आतापासूनच शरद पवार गटाकडून उचलली जाते असल्याचं देखील पाहायला मिळते। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।